सरकारनं 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात अटींना मंजुरी मिळाली आहे। 8वा केंद्रीय वेतन आयोग ही एक तात्पुरती संस्था असणार आहे, जी स्थापनेपासून 18 महिन्यांच्या आत सरकारकडे शिफारसी सादर करेल। यानंतर वेतनवाढीबाबत निर्णय घेतला जाणार आहे। या आयोगात एक अध्यक्ष, एक सदस्य आणि एक सदस्य सचिव सुद्धा असेल। ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा बघूया। 7व्या वेतन आयोगात बेसिक पे होता 25,000 रुपये। 8व्या वेतन आयोगात हा असणार आहे 71,500 रुपये। 7व्या वेतन आयोगात डीए 58,14। 7व्या वेतन आयोगात एचआरए मेट्रो 27% 6,750 रुपये, तर 8व्या वेतन आयोगात एचआरए मेट्रो सिटी मध्ये 27% 19,305 रुपये। 7व्या वेतन आयोगात एकूण पगार 46,250, तर 8व्या वेतन आयोगात तोच पगार 90,805।